नमस्कार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरीनाथ महाराज की जय. आपल्यासमोर परत एकदा आज काहीतरी सादर करण्याचा म्हणण्यापेक्षा मनापासून एक अर्थ इच्छा असते. त्यावेळी थोडंफार इतर गोष्टीबद्दल आपण बोलतच असतो, पण परमेश्वराबद्दल, परमेश्वर भावाबद्दल, परमेश्वर भाव, भक्ती या गोष्टींबद्दल आपल्याशी बोलण्याचा योग पण आला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि त्यामुळं जे काही उमगते, मला जे काही समजते थोडंफार, ते आपल्यासमोर म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे. परत एकदा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. हे पोचवण्याचा मार्ग हा नाही की मला किती येतं हा पाठ नाही आहे, पण जे काय परमेश्वरानं आपल्याला दिलेलं असते, एक कृपादान असतं. तो जाणीव करून देत असतो आपल्याला. तो आपल्याशी बोलू पाहत असतो. काही गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला. फक्त तो आपण डोळसपणे आणि शांत चित्तानं प्रयत्न केला तर त्याला काय सांगायचं आपल्याला ते आपल्याला समजतं. आणि त्या पद्धतीने थोडंफार मला असं वाटतं की तो माझ्याशी काहीतरी बोलतो आणि असं, आणि जे बोलतो ते आपणही सर्वांपर्यंत ते जे कळतंय ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं परमेश्वर सगळ्यांशीच बोलत असतो. तुम्ही म्हणाल माझ्याशी कुठून बोलले परमेश्वर, किंवा परमेश्वर कसं काय बोलले असते. हा आतला अंतर्भाव असतो आपल्या मनाची अवस्था असते. जे काही जगात चांगलं आहे, जगात जे चांगलं चाललेलं आहे, जे झालेलं आहे, चाललेलं आहे आणि होणार आहे, सगळ्या गोष्टींचा आपल्याला ज्यावेळेस जाणीव होते, आणि ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते की या पृथ्वी तलावर किंवा या विश्वामध्ये परमेश्वर, या विश्वामध्ये परमेश्वर ही एक गोष्ट अशी आहे जी सर्वश्रेष्ठ आहे, जे एकच अंतिम सत्य आहे, बाकी काही नाही. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होईल त्यावेळेस अशी काही गोष्टी प्रकट करण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न आपण नक्की कराल. आणि त्यापैकी थोडंफार मला जे व्यक्त होते ते आपल्यासमोर सादर करतो. तर आज मी आपल्यासमोर चोखामेळ्यांचा आम्हा नकळे ज्ञान हा अभंग सादर करतो. त्यातलं जे मला काही उमगलं ते सादर करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. जे मला उमगलं ते सादर करण्याचा जास्तीत मी प्रयत्न करत असतो, कारण की हे अभंग बऱ्याच जणांनी गायलेले आहेत, बऱ्याच जणांनी त्याचं विस्तृत हे केलेलं असतं. पण आपल्यासमोर सादर करण्याचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्यालाही त्यातून काही गोष्टी कळायला असतात, आणि त्यात काही नवीन नसतं, ते ऑलरेडी आपल्यासमोर पोहोचवलेलं असतं. फक्त आपली एक तृप्त इच्छा असते की आपण पण त्याबद्दल काहीतरी आपलं मनोगत व्यक्त करावं, म्हणून मी आपल्यासमोर प्रेझेंट करतो आहे. एवढंच आहे माझी भावना. धन्यवाद. मी आपल्यासमोर सादर करतो आहे आम्हा नकळे ज्ञान. त्यातलं जे पहिलं जे चरण आहे आणि शेवटचं, मी पूर्ण सगळी चरणं घेत नाही, कारण की खरं तर ह्या पूर्ण अभंगाच्या एका चरणाच्या एका ओळीमध्येच समजून जातं की चोखामेळ्यांना काय सांगायचं आहे. म्हणून मी प्रत्येक अभंगाची असं एकच चरण, एक किंवा दोन चरणच घेतो आणि आपल्यासमोर प्रेझेंट करतो आहे. तर आपल्यासमोर मी आता सादर करतो आहे आम्हा नकळे ज्ञान, पहिलं आणि शेवटचं चरण. पहिलं, आम्हा नकळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. हे पहिलं म्हणजे हा मुखडा आहे. आणि शेवटचं जे आहे, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे.
मधली 2 चरणं आहेत, पण या पूर्ण अभंगातून त्यांना सिंपल एक साधासुद्धा मेसेज द्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्यासमोर प्रयत्न करतो. बघा आता, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. तर मी आपल्यासमोर प्रथम ते चरण सादर करतो, अभंग सादर करतो, आणि मग त्याचा जो मला उमगलेला भावार्थ आहे, जो कदाचित तुम्हाला उमगलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पण तरीही प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून एक करतो आहे, तर आपल्यासमोर सादर करतो. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. चोखा म्हणे माझा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. गाईन केशवा नाम तुझे, गाईन केशवा नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. धन्यवाद. तर तुम्ही अभंग हा ऐकला असेल, आता ऐकला, तुम्हाला त्याचा भावार्थ कळला असेल. काय सांगायचं आहे चोखामेळा यांना? चोखामेळा सांगतायत की आम्हाला जे परमार्थ ज्ञान, हे ज्ञान आम्ही कधी घेतलेलं नाही. आम्हाला जे म्हणजे जे पूर्वीपासून चालत आलेले जे ग्रंथ असतील किंवा जे पुराण असतील, वेद असतील, वेदातील वचने असतील, हे सर्व जे आहे हे आम्हाला नाही कळत. हा त्यांचा जे प्रामाणिकपणाने ते सांगतायत, त्यांना बऱ्याचशा अडथळे किंवा अडचणी आल्या असतील त्यावेळेस. ह्या गोष्टी ज्या आहेत ज्ञानाच्या गोष्टी, या ज्ञानाच्या गोष्टी त्यांना कदाचित त्यांना माहीत होत्या, पण ते सांगत आहेत की मी तिथून आपली तेवढी म्हणजे मी इतका मोठा नाही की एवढं सगळं ज्ञान आम्ही तुम्हाला देऊ शकेन, असं त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पण अगदी मला जे म्हणायचं आहे की मागच्याही मी अबीर गुलालमध्ये सांगितलं होतं, सेम त्या पद्धतीनंच जो भाव उमगला तोच भाव आहे. इथं एकच भाव आहे मित्रांनो, भक्तजनांनो. माऊली एकच भाव आहे, भक्ती. एकच सत्य आहे आणि एकच अर्थ, एकच मेसेज सगळ्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. हे समजलं की आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी समजून जातील, किंवा बाकीच्या गोष्टी नाही समजल्या तरी चालतील, असं चोखामेळा म्हणतायत. चोखामेळा म्हणतायत की आम्हाला हे सगळं जरी ज्ञान नसलं तरी माझा भाव, माझी जी भक्ती आहे ही भोळी आहे. भोळी का म्हटलेली आहे? भक्ती भोळी का म्हटलेली आहे?
भोळा याचा अर्थ त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. निस्वार्थ भक्ती, निस्वार्थपणे केलेली भक्ती. आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितले की माझा जो भाव आहे तुझ्याबद्दल देवा, जे काही तुझ्याबद्दल आहे आमच्याबद्दल, ती माझी भक्ती आहे. बाकी मला ज्ञान काही नाही, मला काही पुराण माहीत नाहीत, मला काही मी वाचलेलं नाही आहे, पण आमची भक्ती खरी आहे, माझी तुझ्यावरची भक्ती खरी आहे देवा. आणि तुझ्या वाचून या जगामध्ये काही सत्य आहे असं मला वाटत नाही, असं चोखामेळा म्हणता येतं. गायीनं केशवा नाम तुझे, मला काय जमतंय तर देवा मी भोळ्या भावानं पूर्ण श्रद्धेनं तुझी भक्ती करत राहीन. आणि तुझं नामस्मरण, सेम बघा इथे ते झाले नामस्मरण. गायीनं केशवा नाम तुझे, अबीर गुलालमध्ये हाच मेसेज होता, बरोबर आहे ना. तरी तिथेही नामस्मरणाचाच भाग होता. आणि जसं त्यांनी त्यामध्ये अबीर गुलालमध्ये देखील सांगितलं होतं की पायीशी बसून देवा मी तुझे नामस्मरण, पायथ्याशी बसून मी नामस्मरण करेन, तुझी भक्ती करेन, ती तुझ्यापर्यंत पोहोचेल. हा आत्मविश्वास जसा होता तसंच चोखामेळा यांनी तीच आत्मविश्वासानं पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की मी तुझं नाव आहे ते नाम गाईत राहीन, तुझं जे गुणगान करत राहीन. आणि तुझं नाम तो मुखात राहील, तुझं फक्त नाव गात राहील. सातत्य एकच आहे, भोळ्या भक्तीनं नामस्मरण. भोळ्या भावभक्तीनं परमेश्वराचं नामस्मरण केल्यामुळं परमेश्वरापर्यंत आपली प्रार्थना पोचते. आणि ही प्रार्थना परमेश्वरावर पोचते. पण त्याचं आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोचल्यानंतर परमेश्वरही आपल्याला त्याची जाणीव करून देत राहतो, असं चोखामेळा म्हणता येतं. त्यामुळं फार सोपं हे जे विवेचन मी केलेलं आहे, यामध्ये माझं हे मी जे आता बोलतो आहे हे माझं मुळातच नाही. मी या मताचं आहे की मुळात या जगामध्ये परमेश्वर, ईश्वर एवढंच काय ते सत्य आहे. बाकी हे सगळं काही आज आहे उद्या नाही, नामशेष होण्यासारखं आहे. अखंड सत्य एकच आहे, नितांत सत्य एकच आहे, परमेश्वर आहे. आणि ह्या बाकीच्या गोष्टी प्रपंच परमार्थ या करत आपण करणारच आहोत. पण प्रपंच करता करता ह्या ज्या गोष्टी आहेत, परमेश्वराचं नामस्मरण करत राहावं, मी या मताचा आहे. प्रपंचातून जाऊन पूर्ण असं हे म्हणत नाही, पण प्रपंचात असताना नामस्मरण करणं गरजेचं आहे. संसार करत असताना ह्या सगळ्या गोष्टी, सगळं काही आपण ज्यावेळेस करत असतो, पैसा मिळत असतो, पोट चालवत असतो, सर्व काही गोष्टींचं आपण उपभोग घेत असतो. पण या सगळ्या गोष्टी करता करता आपण परमेश्वराचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. शुद्ध भक्तीनं परमेश्वराचं नाव मुखात राहिलं पाहिजे. आपल्याला जितका वेळ मिळेल तितका. असं नाही की दिवसभर आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत परमेश्वराचं नाव मुखात घेतलं म्हणजे परमेश्वर प्राप्त होतो आहे किंवा पूजा अर्चा केली. ह्या गोष्टी प्रायमरी नाही आहेत. परमेश्वरानं असं कधी सांगितलेलंच नाही की मंदिरात या आणि माझी पूजा करा. आपण हे जे काही करतो आहे आपल्या आत्मिक समाधानासाठी. आपण देव पूजा अर्चा हे कशासाठी करतो आहे आणि त्यानं परमेश्वर प्रसन्न होतो का? खरं तर ह्या काही प्राथमिक गोष्टी आहेत की जेणेकरून आपल्याला फक्त आपलं मन शांत होतं. खरा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा आपल्याला जो मिळेल तो आपली नीतिमत्ता शुद्ध ठेवून, आपली नीतिमत्ता आपले विचार शुद्ध ठेवून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा. आणि ते शुद्ध भावभक्तीनेच होऊ शकतो आहे, नामस्मरणानंच होऊ शकतो आहे. आपल्याला सर्व संसारातून आपल्याला जो काय वेळ मिळेल तो आपण परमेश्वरासाठी दिला पाहिजे. चिंतन करण्यात दिला पाहिजे की परमेश्वराची काय इच्छा आहे आपल्याकडून, काय सांगायचं आहे त्याला,
आपल्याशी काय बोलायचं आहे. हा प्रयत्न आपण काहीतरी शांत ह्या संसारातून थोडंसं अलिप्त होऊन काही क्षणासाठी म्हणतोय मी बघा. दिवसभरात बराचसा वेळ असतो आहे, आपण कुटुंबासाठी वेळ देत असतो आहे. त्यानंतर बॉस, नोकरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण मित्र, इतर गोष्टीसाठी आपण वेळ देत असतो. पण मित्रांनो, चिंतन करण्याची गरज आहे आजच्या काळामध्ये. कारण की आता कलियुग चालू आहे. चिंतन करण्याची खरोखर गरज आहे आपल्याला, की आता आपण ह्या सगळ्या गोष्टीतून थोडा वेळासाठी, काही क्षणासाठी अलिप्त होऊन परमेश्वराचं नामस्मरण शुद्ध भावानं, पूर्ण एकाग्र चित्तानं, हे पण असं मी का म्हणतोय, कारण नामस्मरण करतो आणि जर डोक्यामध्ये 1000 विचार असतील, देवासमोर बसलो आहे, नामस्मरण करतो आहे आणि नामस्मरण करताना दुसऱ्या रूममध्ये काय चाललं आहे किंवा बाहेर काय चाललं असेल किंवा काही नोकरीच्या ठिकाणच्या गोष्टी आठवत असतील, त्या त्रस्त करत असतात, तर मग ते नाही होऊ शकत. ते समाधान जे मिळायचं आहे ते जाणीवपूर्वक समाधान मिळत नाही. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी पण जास्तीत जास्त प्रयत्न करतो एकाग्र चित्तानं, शांत चित्तानं थोडा वेळ परमेश्वरासाठी पूर्ण एकाग्र चित्तानं काढायचा. जास्त वेळ नाही, फार थोडा, आणि चिंतन करायचं थोडं आपल्याबद्दल, थोडं परमेश्वराबद्दल एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. एवढंच मला सांगायचं आहे. आपल्याला हे नक्कीच आवडलं असणार आहे. आणि हे जे काही मी बोललो, अजून एकदा मी परत एकदा सांगतो की हे मी माझ्या मनाचं बोलतच नाही आहे. हे पूर्वपार संतांनी सगळं सांगितलेलं आहे, पूर्वापार सांगितलेलं आहे. त्यांनी जे काय सांगायचे ते सांगून गेलेले आहेत. सर्व मुळापर्यंत रुजू होण्यासाठी मधून प्रत्येकानं काही ना काही गोष्टी त्यातल्या आचरण करत आणि आठवत करावं. त्या उद्देशानंच मी फक्त आपल्यासमोर फक्त जे काय मला कळलं, जे मला उमगलं ते मी आपल्यासमोर फक्त मांडलं. जे बोलालो आहे हे सगळं त्याचंच आहे. आज मी जो आहे तो फक्त परमेश्वरामुळेच आहे. पूर्ण श्रेय त्या भगवंताला आहे. त्यामुळं माझा काही पर्सनल उद्देश नाही यामध्ये. फक्त एक जे मला उमगलं, जिचं काही जगात चांगलं चाललेलं आहे किंवा जगात खरोखर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत, त्या मांडण्याचा फक्त प्रयत्न केला आहे मी. आणि यात परमेश्वर हेच एक सुंदर सत्य आहे, हा माझा विश्वास आहे, अगदी कितीही अडचणी आल्या तरी. त्यामुळं सर्वांनी परमेश्वरावर भोळ्या भक्तीनं, निस्सीम भक्तीनं जो वेळ मिळेल तो वेळ नामस्मरणामध्ये देऊन परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. हा एवढाच नशीब द्यायचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पंढरीनाथ महाराज की जय.